नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना नवे पर्याय आणि कायद्याचं संरक्षण मिळालं आहे। शेतकऱ्यांच्या हिताच्या या कृषी सुधारणांमुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे। पंतप्रधान वाराणसी दौऱ्यावर असून त्यांनी आज प्रयागराज वाराणसी या राष्ट्रीय महामार्गाच्या 6 पदरी विस्तारीकरण प्रकल्पाचं लोकार्पण केलं। त्यावेळी ते बोलत होते। सरकारचे प्रकल्प शेतकऱ्यांना विकल्प म्हणजेच पर्याय म्हणून दिले तरच देशाचा कायाकल्प शक्य आहे असं सांगत शेतकऱ्यांना आधुनिक सुविधा देणं, छोट्या शेतकऱ्यांना संघटित करत त्यांना सामर्थ्यवान करून उत्पन्न वाढवणं असे निरंतर प्रयत्न सरकारकडून सुरू आहेत असं त्यांनी सांगितलं। साथियों, नए कृषि सुधारों से किसानों को नए विकल्प और नए कानूनी संरक्षण ही तो दिए गए हैं। पहले तो मंडी के बाहर हुए लेन देन ही गैर कानूनी माने जाते थे। ऐसे में छोटे किसानों के साथ अक्सर धोखा होता था, विवाद होते थे, क्योंकि छोटा किसान तो मंडी पहुंच ही नहीं पाता था। अब ऐसा नहीं है। अब छोटे से छोटा किसान भी मंडी से बाहर हुए हर सौदे को लेकर कानूनी कार्यवाही कर सकता है। नवी धोरणं तयार करणं, कायदे करणं हे सरकारचं काम आहे। धोरण आणि कायद्याबद्दल मतमतांतर असू शकतात, पण सध्या कृषी कायद्यांवरून जाणून बुजून भ्रम पसरवला जात असून दिशाभूल केली जात आहे असा आरोप पंतप्रधानांनी यावेळी केला। सरकारें नीतियां बनाती हैं, कानून कायदे बनाते हैं। नीतियां और कानूनों को समर्थन भी मिलता है तो कुछ सवाल भी स्वाभाविक ही है। ये लोकतंत्र का हिस्सा है और भारत में ये जीवंत परंपरा रही है। बीते कुछ समय से हम एक नया ट्रेंड देख रहे हैं। हम अब देख रहे हैं कि अब विरोध का आधार फैसला नहीं, बल्कि भ्रम फैलाकर, आशंकाएं फैलाकर फिर तो भविष्य में ऐसा होगा, अब तो ये होने वाला है, उसको आधार बनाया जा रहा है। अपप्रचार किया जाता है कि भाई फैसला तो ठीक है, लेकिन पता नहीं इससे आगे चलकर क्या क्या होगा, और फिर कहते हैं ऐसा होगा। जो अभी हुआ ही नहीं है, जो कभी होगा ही नहीं, उसको लेकर समाज में भ्रम फैलाया जाता है। शेतकऱ्यांना दळणवळण सुविधा तसंच विविध तंत्रज्ञान उपलब्ध करून दिलं तर शेतकऱ्यांचं उत्पादन साता समुद्रापार पोहोचू शकतं। त्यामुळे सरकार अशा सुविधा वाढवण्यावर भर देत आहे। शेतकऱ्यांना होत असलेल्या लाभाची अनेक उदाहरणं असल्याचं सांगत त्यांनी चंदोलीच्या शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या काळ्या तांदळाचं उदाहरण दिलं। या तांदळाला परदेशी बाजारपेठ मिळाल्याचं त्यांनी सांगितलं। केंद्र सरकारनं गेल्या 6 वर्षात शेतकऱ्यांचं हित आणि फायदा डोळ्यासमोर ठेवूनच निर्णय घेतले। स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसींप्रमाणे हमीभाव लागू करण्याचं आश्वासन पूर्ण केलं। युरियाची कमतरता भासू दिली नाही। साठवणूक क्षमता, शीतगृहांची उभारणी अशा अनेक सुविधा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या असं पंतप्रधान म्हणाले।